मैं तेरा हीरो हूँ, तू मेरी हिरोईन है. अगं अगं बंद नको करूस, थांब ताई थांब. बघ, हां मला माहिती आहे तुम्ही जोडीने बघताय, एन्जॉय करताय. बघ माझा व्हिडिओ कॉल. मी कोणाला बोलले नाही, आमच्या ह्यांनाच म्हणायला लागले की तू मेरा हिरो आहे. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. एक माझी मैत्रीण आहे, मी व्हिडिओ काढते पण ती मला लाईक शेअर सबस्क्राईब काहीच करत नाही. सरळ माझे व्हिडिओ आले ना की असे नुसते ढकले राहते, बघून न ऐकल्यासारखं करते. असं असतं का? आम्ही दोघे एवढ्या तुम्हाला म्हणून सांगते एवढं एका मनाने राहतो आम्ही. एवढं काही पण आणताना ती मला घेऊन येते, मी तिला घेऊन येते, मला जी वस्तू आवडेल ती मी तिला घेते, एवढं आम्ही एका जीवाने राहतो. पण मी व्हिडिओ काढते ना, मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स पण करत नाही. काय माहिती का तिच्या काय बोटाला काय फेविकॉल लागलं आहे का? असं नसायला पाहिजे ना. तिला वाटते मी जर हिला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर यूट्यूब माझ्या घरात असा पाऊसच पाडणार आहे पैशाचा, असंच तिला वाटते. अहो हां, गप काय म्हणताय, मी खरं सांगते. माहिती घरगुती भाषा बोललं ना, ह्या पण माझ्या बहिणीच आहेत, बहीण भाऊ आहेत, त्यांना पण कळायला पाहिजे की नाही. तर असं आहे बरं का. तिला वाटतं यूट्यूब असं माझ्या घरामध्ये असं पैशाचा पाऊसच सोडतोय की काय असं आहे. पण असं एवढं काय जवळ नाही. एखादं माणूस मोठं होते तर होऊ द्यायचं ना. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब, पण एवढं मात्र मी तुम्हाला सांगते, आज तुम्ही सपोर्टिंग केल्याशिवाय मी काय पुढे जात नाही बघा. कारण प्रत्येकाला आधाराची गरज असते आणि आधार तो तुम्ही आम्हाला देणार आहात. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं तरच आम्ही पुढे जाणार आहे. तुमची इच्छा, आम्हाला पुढं काढायचं नाही काढायचं, पण एखाद्याला मदत केली तर चालते नाही का. सलमान खानने नुसतं एखादा कार्यक्रम असं केलं ना तर त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करतात. अहो ते लय मोठे आकाशाला भिडलेले आहे दादा. तुमचे लाईक कमेंट सबस्क्राईब वाचायला तरी त्यांच्याकडे वेळ आहे का? तर तुम्हाला विचारत नाही म्हणण्यापेक्षा आपण त्यांना खूप प्रेम दिलं आहे. आता ते त्यांची सेटिंग व्यवस्थित लागली आहे. आम्हाला पण इच्छा आहे ना, आम्ही थोडंसं पुढं जाऊ. आम्हाला पण पुढं काढायचं, काय बिघडतं आहे. प्रत्येक माणसाची इच्छा आहे. आणि यूट्यूबने आम्हाला एवढं आपल्या महिलांना घराच्या बाहेर पडून स्वातंत्र्य एवढं दिलं आहे ना की तुम्हाला जी काही कला करता येईल ती तुम्ही करून दाखवू शकता. यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर दाखवायलाच पाहिजे. आपल्या महिलांचा तो अधिकार आहे. पण छान छान कमेंट्स आणि छान छान व्हिडिओ पाठवायला पाहिजे की लहान मुलं पण बघतील आणि त्यांना पण ते आवडतील. लहान मुलांनी म्हणण्यापेक्षा आपण पूर्ण फॅमिली बसून बघू असे व्हिडिओ आपण काढायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही तायडी सांग. काय रे दादा, बरोबर आहे की नाही? मग करायलाच पाहिजे आपण. आपल्याला यूट्यूबने एवढी भारी सवलत दिली आहे ना, आपण करायलाच पाहिजे. पुढं जायलाच पाहिजे आपण. मी तर पुढं जाणार आहे आणि तुम्ही स्वतः मला पुढं नेणार आहात. कारण माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. कारण कुणीही तुम्ही मला पुढं ढकलणार आहात हेच मला माहिती आहे. दुसरं मी ह्याच्यापेक्षा जास्त काहीच बोलू शकत नाही. आता ती माझी मैत्रीण पण ऐकायला हा व्हिडिओ आणि मग तिला पण जरा कळेल, मग ती पण मला मदत करेल. तुम्ही पण मला मदत करा. कारण एकमेकांच्या मदतीशिवाय नाही का पुढं जात नाही अहो आपण. मदत खूप गरजेची आहे. आणि मी इंडियामध्येच राहते ना, मग तुम्हाला मदत मला करायला काय प्रॉब्लेम आहे सांगा. ज्याप्रमाणे इलेक्शनला उभं राहिल्यावरती मोठे मोठे अधिकारी आपल्याला ताई माई अक्का असं म्हणतात, त्याचप्रमाणे मी तुम्हाला म्हणत आहे, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा आणि जुने असतील त्यांनी पण करा. आणि माझा व्हिडिओ नाही आवडला तर सरळ सांगा, नाही आवडत व्हिडिओ काढू नकोस तर नाही काढणार. एवढ्या मी कॉन्फिडन्सने बोलत आहे. कोणीही कोणावरती जळायचं नाही आहे. तुम्हाला पण जे काही येत असेल ते तुम्ही करा. बरोबर आहे.